वाटलं नव्हतं यावेळेचा बड्डे असा जाईल, कारण आमची पप्पा स्टार्ट केलेला आहे. तर त्याच्या ह्याच्यात मला आहे ना इकडे लक्ष म्हणजे दोघं मला मॅनेज करणं होत नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं आपण थोडंसं इकडे जे आहे ना गॅप घ्यावं जेणेकरून. आता मी बनवायला घेतली कोशिंबीर, जी की इतकी म्हणजे टेस्टी असते, म्हणजे जेवणाची चव वाढवणारी म्हटली तरी चालेल, इतकी टेस्टी असते कोशिंबीर. कसे आहात सगळे मजेत ना? मी लोणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज जवळजवळ खूप दिवसांनंतर मी ब्लॉग टाकते. जवळजवळ मला असं वाटतं 8 समथिंग दिवस झाले असतील, 7-8 दिवस झाले असतील. तर काय ना, ॲक्च्युली मी एक दुसरं काम स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे घरीच आहे ते, पण मग काम स्टार्ट केलेलं आहे. तर त्याच्या ह्याच्यात मला आहे ना इकडे लक्ष म्हणजे दोघं मला मॅनेज करणं होत नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं आपण थोडंसं इकडे जे आहे ना गॅप घ्यावं जेणेकरून म्हणजे मला दुसऱ्या गोष्टीमध्ये माझं लक्ष देता येईल, जे चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी इकडे थोडंसं का म्हणजे असं व्हिडिओ जे आहे कमी केले. आता जसे मला शूट करता आले तसे मी तुमच्यासोबत शेअर केले. मिनी ब्लॉग्स वगैरे, मिनी ब्लॉग्स जास्त करून मी टाकले असतील तर, आणि ते कमीच होते, जास्त नाही म्हणता येणार, कमीच होते ते पण ॲक्च्युली. पण मला जसं शूट वगैरे घेता आलं, टाकता आलं, मी तसं तुमच्यासोबत शेअर केले. आणि याच्या अगोदर पण आहे ना आपले व्हिडिओ जे आहे ना शॉर्टमध्ये वगैरे जास्त येतील, आणि लॉंग व्हिडिओ जे आहे ना शनिवार रविवारची येत जातील. जसं की आम्ही कुठे फिरायला गेलो किंवा काही म्हणजे काही असलं वगैरे तर ते ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. बाकी इतर डेजला मला ब्लॉग शूट करणं होतच नाही. खूप म्हणजे इतकं डिफिकल्ट होतं ना, आरूला सांभाळून, दुसरं सांभाळून, परत हे एक चॅनल सांभाळून खूप जास्त अवघड होतं. त्याच्यामुळे म्हटलं आपण इकडे ना थोडंसं म्हणजे हे करूयात, म्हणजे मी व्हिडिओज वगैरे टाकेन, पण मग थोडंसं नाही का असं म्हणजे मला जसं जमेल त्या पद्धतीने मी टाकत जाईल. चला आज आहे ना आहे आहुचा बड्डे, पण मग काय झालंय ना, काल त्यांची तब्येत खराब होती आणि जवळजवळ आई लावलेली होती, सलाईन लावलेली होती त्यांना काल. त्याच्यामुळे ते आजारी वगैरे आहेत, आता आहेत. पण मग आज बघू जर परत जावं लागलं वगैरे तर जावं लागू शकतं मे बी, पण मग बघू आता. तर त्याच्यात ना आरूची पण थोडी तब्येत हे झाली, त्याचं पण सकाळपासून पोट दुखतंय. तर काय म्हणजे होतं काही कळत नाही, त्याचं पोट दुखतंय. तसं मी त्याला आहे ना पोट दुखायला लागलं आहे ना औषधं वगैरे म्हणजे देते, पण मी त्याच्यात आहे ना लहानपणापासून आहे ना हे देते. जर तुमच्या मुलांना पण जर हेल्प होत असेल या गोष्टीने, त्याच्यामुळे मी सांगते हे जे शेफार्क असतं मेडिकल स्टोअरवर इझिली कुठेही भेटतं ते, तर ते ना मी आरूला जवळजवळ म्हणजे जसं झाला त्याचं काही प्रॉब्लेम्स वगैरे यायला लागले, पोट दुखायचं किंवा मी काही खाल्लं तर त्याला म्हणजे काही प्रॉब्लेम यायला लागले, पोट कडक झालं होतं, तर त्यावेळेस आम्ही त्याला हे लावायचो. 1-2 थेंब पोटावर लावले, थोडं मालिश केली की त्याला लगेचच बरं वाटतं. आताही मी त्याला तेच लावलंय आणि झोपवलंय जरा, आणि थोडंसं 1-2 थेंब त्यांना चाटायचं, पण जास्त नाही. तर बाळ लहान असेल तर फक्त एक किंवा 2 थेंब. आता आरू कसं थोडं मोठं आहे त्याच्यामुळे मी त्याला 3 किंवा 4 थेंब लावते. पण याची मला आहे ना खरंच सांगू तर खूप हेल्प झाली. आता हे काही मी तुम्हाला कुठलंही प्रमोशन करत नाहीये, पण मला ज्या गोष्टीने हेल्प झाली ना मी ते तुमच्यासोबत शेअर करते. आता हे जे आहे ना म्हणजे राहून द्यायचं. आता जसं आपल्या घरात जर छोटी बाळ असतील ना तर हे आपल्या पर्समध्ये किंवा घरामध्ये असायलाच पाहिजे. कारण काय असतं ना, लहान मुलांचं कधी काय कुठल्या गोष्टी म्हणजे हे वगैरे सांगताच येत नाही. त्याच्यामुळे मी हे शेप आर्क म्हणतात त्याला. आता याच्यावर सोप आर्क लिहिलेला आहे. ही जवळजवळ माझी आता 2री का 3री बॉटल असेल आरू झाल्यापासून. तर त्याला म्हणजे असं पोट वगैरे दुखायला लागलं किंवा त्याला असं नाही का मुलांना शी वगैरे कळत होती, तर त्यावेळेस सुद्धा आपण थोडं लावलं नाही, 1-2 थेंब पोटाला थोडंसं म्हणजे असं मालिश वगैरे केली की लगेचच पोरांना बरं वाटतं आणि पोटसुद्धा त्यांचं साफ होण्यास मदत होते. मला तर खूप जास्त हेल्प झाली याच्याने, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. आता बऱ्याचशा आपल्या चॅनलमध्ये काही नवीन मूवीजसुद्धा आहेत ज्या होणार आहेत, तर म्हटलं त्यांना पण हेल्प होईल म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. बाकी तुम्हाला जर याच्याविषयी काही डाऊट असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून विचारू शकता, म्हणजे कसं काय यूज करायचं वगैरे. बाकी त्याचं काय नाही, खूप नॉर्मल आहे. आणि हे बडीशेप आर्क म्हणजे ना आपलं जे काय आपण मूग असतात ना बडीशेप, त्याचंच बनवलेलं असतं, तसंच फ्लेवर आहे. त्याच्यामुळे मी हे आरूला देत असते पोट वगैरे दुखायला लागलं. म्हणजे ॲक्च्युली पोटावर चोळायचं असतं ते, तुम्ही थोडंसं
स्वयंपाक बनवून घेते. तर स्वयंपाकामध्ये आता दोघं आजारी म्हटल्यावर आता म्हणजे करायचं काय, आता तेही म्हणतात की मला तोंडाला चवच नाही अजिबात. त्याच्यामुळे ते म्हटले की साधं वगैरे काहीतरी कर, नाही तर माझा पेट होतं काहीतरी म्हणजे छान असं गोड धोड करावं. पण मग ते म्हटले की नाही, तोंडाला वगैरे चव नाही, काय करू नको, वगैरे ते पडून राहील म्हणून खाल्लं वगैरे जाणार नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं आता आहे ना थोडीशी मटकीची उसळ आणि आपण दुसरं काहीतरी बनवते आणि रात्रीला जे आहे पुरणपोळी आणि आंब्याचा रस असं काहीतरी बनवेल म्हटलं. चला आता ते बाकीचं सगळं आवरून घेते, थोडं दुपारी गावात पण जायचं आहे. आणि चला आजच्या दिवसात काय काय होतं हे पण तुमच्यासोबत शेअर करते, व्हिडिओ असाच कंटिन्यू करते. माझा ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे. शिरा बनवून घेतला आहे मस्तपैकी, थोडाच बनवला आहे ॲक्च्युली. आणि इकडे मस्तपैकी मटकीची उसळ बनवून घेतली, चपात्या झाल्या आहेत. आणि आता मी बनवायला घेतली कोशिंबीर, जी की इतकी म्हणजे टेस्टी असते, म्हणजे जेवणाची चव वाढवणारी म्हटली तरी चालेल, इतकी टेस्टी असते कोशिंबीर. रात्री बनवली होती त्याच्यामुळे आता त्यातला निंबू हा अर्धा उरलेला आहे, तोच घेतला आहे, थोडा सुकला आहे, ठीक आहे रस वगैरे त्याच्यात. तर बाकीचं मटेरियल काय तुम्हाला सांगते आणि एकदा बनवून बघा. तुम्ही जर कोशिंबीर ट्राय केली नसेल तर ही ट्राय करून बघा, इतकी म्हणजे टेस्टी कोशिंबीर होते ना. शिवाय आपल्याला जे काय व्हेजिटेबल्स आहे ते सुद्धा आपल्या पोटात जातात, छान असं हेल्दी जेवण होतं. आणि सोबतच म्हणजे जे काय डाएट म्हणजे नाही का फॉलो करतात तर त्यांच्यासाठी पण खूप मस्त आहे, त्याच्यामध्ये आपण वापरतोय. आता कोशिंबीर बनवण्यासाठी मी ते सगळं साहित्य घेतलंय, असं बारीक बारीक कट करून घेतलंय, थोडं नाही का छोटे साईज वगैरे ठेवले. गाजर घेतलंय, कांदा आहे, गाजर आहे, शिमला मिरची आहे, ही पण बारीक बारीक कट करून घेतलं. आपल्याला जेवढं याला बारीक कट करता येईल तेवढं बारीक कट करायचं. टोमॅटो सुद्धा मी अगेन तसाच बारीक करून घेतलाय. कोथिंबीर घेतली आणि लिंबू घेतलेला आहे थोडंसं. आता हे सगळं आपल्याला ॲड करायचं आहे या एका बाउलमध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये हा जो काय अर्धा लिंबू घेतलेला होता तो याच्यामध्ये पिळते. आता प्लीज याच्यात थोडं इग्नोर करा, तुम्हाला कोरडा दिसत असेल पण त्याच्यामध्ये रस आहे. आणि बिया मी काढून घेतल्या होत्या पण तरी बघा बिया थोड्या आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. बिया काढून घेते कारण ते खाताना आहे ना मग ते थोडं बेचव झाल्यासारखं होतं. बी जर दाताखाली आली लिंबाची तर होतं ती, म्हणून आता ते काढून घेते अगोदर. चला आता लिंबू पिळून घेतला आहे. त्याच्यानंतर इथे ना मी चिली फ्लेक्स घेतलेली आहे, त्याच्यानंतर काळे मिरे या कुटून घेतलेल्या आहेत. चव छान येते काळ्या मिऱ्याने, त्याच्यामुळे ते घेतलं आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला 1 चमचा भरून दही ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना चवीनुसार मीठ आणि सगळं आहे ना एकजीव करायचं मस्त. चला मस्तपैकी आपली कोशिंबीर जी आहे ना रेडी झालेली आहे, अगदी जेवणाची चव वाढवणारी आहे. आणि मस्तपैकी आमचं आजचं साधंसुद्धा जेवण इथे रेडी झालेलं आहे. चला मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतो आणि तुम्ही सुद्धा या जेवायला. तर चला आता जवळजवळ संध्याकाळची 5:15 झाली, 5:15 नाही ऑलमोस्ट 5:30 होण्यात आले असतील. तर आरुत खेळण्यामध्ये माझा वेळ गेला बराचसा असं. चला तर दुपारी काही ब्लॉग मी कंटिन्यू केला नाही कारण परत आरुच्या पप्पांना नेलं होतं सलाईन लावण्यासाठी. बरं वाटत नाही अजून पण, विकनेस वगैरे खूप जास्त आहे त्याच्यामुळे पुन्हा गेलो होतो लावण्यासाठी. आता बरं वाटतं वगैरे, झोपलेत जरा. तर म्हटलं मी निघाली गावात जाण्यासाठी, जसं की सकाळीच म्हटली होती पुरणपोळी बनवायची आहे. म्हटलं थोडंसं नाही का गोडधोड वगैरे बनवते तेवढं तोंडाला वगैरे चव येईल म्हणून. तर पुरणपोळी मी आता बनवून घेतली आहे आणि आंब्याचा रस वगैरे बनवून घेते फक्त, कारण ते म्हटले मला सकाळी की एवढं काही बनवू नको कारण चवच नाही म्हणून खाल्लं जाणार नाही, सगळं पडेल वगैरे. त्याच्यामुळे फक्त आज म्हणजे आता पुरणपोळी आणि आंब्याचा रस असं बनवायचा प्लॅन होता. पुरणपोळी बनवून घेतली, आंबे घेण्यासाठी निघाले गावात. आणि आज त्यांचा बड्डे आहे तर म्हटलं छोटंसं आपण एक सेलिब्रेशन करावं. कारण काय असतं ना ते तर नाहीच म्हणतात, त्यांना कुठल्याही गोष्टी म्हणजे असं शो ऑफ करणं जास्त आवडत नाही. पण मग काय असतं ना प्रत्येक वेळेस म्हणजे काय ना एव्हरीडेज काय आपला बड्डे नसतो, वर्षातून एकदाच येतो. तर म्हटलं एक छोटंसं का असेना सेलिब्रेशन झालं पाहिजे म्हणून मग मी केक वगैरे पण थोडा घ्यायचा आहे आणि आंबे वगैरे पण घेऊन येते म्हटलं तिकडनं. ते आरूला वगैरे सोबत घेऊन जाते कारण तो खूप जास्त वैताग देतो आणि त्यांना खूप आरामाची गरज आहे, त्याच्यामुळे त्याला पण सोबत घेऊन जाते. केक वगैरे घेऊन आली आहे, आंब्याचा रस वगैरे केला, चेंज वगैरे केला. आणि इकडे आता आरूच पहिले येऊन बसलाय की मला हे करायचं. आणि अजून काय करते
खातोय आम्ही. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. घे खा खा. हे खाऊ घालू तुला थोडा दे. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. कसं केलं? एक छोटंसं आमच्याकडून गिफ्ट. छोटंसं आमच्याकडून गिफ्ट तुम्हाला. गिफ्ट आहे गिफ्ट. काय आणलं पप्पांना आपण? हो मग काय आरू पप्पांचं कामाचं आहे ना ते. दे पप्पांना. तुझं कामाचं आहे. कुठं लावायचं असतं? पाहिलं का आरू इथे लावायचं असतं म्हणे ते. तर चला छान असा छोटासा बड्डे सेलिब्रेट केला. वाटलं नव्हतं यावेळेचा बड्डे असा जाईल, कारण आमच्या पप्पांची तब्येत वगैरे बरी नव्हती आणि त्यांना आई वगैरे लावलं पण वगैरे, आणि त्यांना छोटंसं गिफ्ट वगैरे दिलं. ॲक्च्युली ही कालपासून माझी आणि आरूची प्लॅनिंग होती पप्पांना आपण थोडंसं हे करू. असं काय होतं ना, थोडंसं माहोल चेंज होतो. ते सारखं म्हणजे असं काय होतं ना, आता पेशंट वगैरे असल्यासारखं उदास वगैरे असतं, म्हटलं थोडंसं माहोल वगैरे चेंज होतो. शिवाय वर्षात नाही एकदा येतो म्हणून मी थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन केलं. काय काय हो हो देते हां. चला असं काहीच होतं आजचा आमचा डे. चला भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.